आम्ही काय खातो हे या सरकारनं 10 वर्षांनंतर शोध लावला। चिकन मांस खातो, पण आता इथल्या कोंबड्यांचं काय होणार असा चिमटा आदित्य ठाकरेंनी नारायण राणेंचा काढलाय। त्यांचा कोंबड्यांचा धंदा बंद होणार अशी टीका आदित्य यांनी केलेली आहे। नंतर त्यांना शोध लागले की आम्ही काय खातो। कोरोना काळातील भ्रष्टाचाराचा बोलवता धनिक कोण असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना एक्सपोज करा असा इशाराही त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना दिला। तर शरद पवारांनी मोदींवर बोलावं, ते त्यांच्यावर उलटणार नसल्याचं फडणवीस साताऱ्यातील पाटणमध्ये म्हणाले। शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघात केलाय। राहुल गांधींनी तुमचं काय घोडं मारलंय असा सवाल पवारांनी मोदींना विचारला। निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि देशावर राज्य करायचं हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीकाही पवार यांनी केली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल। जयंत पाटील यांनी जत येथील सभेमध्ये हा दावा केलाय। जत तालुक्यात 65 गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। 2014ला भाजपला बाहेरून पाठिंबा दिल्यामुळेच शरद पवारांवर ही वेळ आली अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली। धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। विरोधक घाबरले असून काम केले नाही, त्यामुळे जनतेला सांगायला काही नसल्याने रडीचा डाव खेळत आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विरोधकांवर आरोप केलाय। लढू शकत नसल्याने आपल्या नामसाधम्यांचे 4 उमेदवार दिल्याचाही आरोप त्यांनी केलाय।